श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले अर्जुनाचा चित्रांगदेशी विवाह हे पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, राजा जन्मेजया नागभवनामध्ये घडलेला सारा वृत्तांत गंगाद्वाराला परत आल्यावर इंद्रपुत्र अर्जुनाने ब्राह्मणांना सांगितला आणि तो हिमालय पर्वताकडे निघाला. प्रथम तो अगस्त्यवट नावाच्या तीर्थाला गेला, नंतर वसिष्ठ पर्वतावर गेला, यानंतर भृगुतुंग नावाच्या पर्वतावर तपश्चर्येच्या योगे तो शुद्ध झाला. इथे जो भृगुतुंग नावाचा पर्वत त्याचे वर्णन आहे. या भृगुतुंग पर्वताचे आताचे नाव तुंगनाथ पर्वत असे आहे. राजा जन्मेजया त्या ठिकाणी कुरुश्रेष्ठ अर्जुनाने हजारो धेनू दान म्हणून दिल्या आणि ब्राह्मणांना राहण्यासाठी पर्णकुटिका बांधून दिल्या. नंतर त्या पांडवश्रेष्ठाने हिरण्यबिंदू नामक तीर्थामधील डोहात स्नान केले आणि अनेक पवित्र स्थानांचे दर्शन घेतले. नंतर तो हिमालयावरून खाली उतरला. त्याच्याबरोबर ब्राह्मणही उतरले. नंतर पूर्व दिशेकडे जाण्यासाठी निघाला. वाटेत लागलेल्या तीर्थांचे त्याने क्रमाक्रमाने दर्शन घेतले. नैमिषारण्यातील उत्पलिनी नावाची स्मरणीय रमणीय नदी, नंदा, अपरनंदा, कौशिकी, यशस्विनी, महानदी, गंगा इत्यादी नद्या त्याने पाहिल्या. गया आणि सर्व तीर्थांचे आणि ऋषींच्या परमपावन आश्रमांचे दर्शन घेऊन तो स्वतः पावन झाला आणि त्याने ब्राह्मणांना धेनू दान म्हणून दिल्या. यानंतर अर्जुनाने अंग, वंग आणि कलिंग या देशामध्ये असलेल्या सर्व तीर्थांचे आणि पवित्र स्थानांचे यथाविधी दर्शन घेतले आणि ठिकठिकाणे त्याने धनाचे दान केले. कलिंग देशाच्या सीमेत अर्जुनाने प्रवेश केला तेव्हा त्याच्याबरोबर तीर्थयात्रा करण्यासाठी गेलेल्या ब्राह्मणांनी त्याचा निरोप घेतला आणि ते परत फिरले. त्या ब्राह्मणांचा निरोप घेतल्यावर शूर कुंतीपुत्र धनंजय अगदी थोडे अनुयायी बरोबर घेऊन सागराकडे जाण्यासाठी निघाला. कलिंग देश ओलांडून त्याने दुसरे अनेक देश मागे टाकले. अनेक स्थाने आणि रमणीय भवने पाहत पाहत तो पुढे निघाला. तपश्चर्येत मग्न असलेल्या ऋषींनी गजबजलेल्या महेंद्र पर्वत त्याने पाहिला आणि समुद्राच्या तीराने उत्तरेच्या रोखाने प्रवास करत तो हळूहळू मणिपूर देशात जाऊन पोहोचला. मणिपुरातील सर्व तीर्थांचे आणि क्षेत्रांचे त्याने दर्शन घेतले आणि शेवटी मणिपुराच्या चित्रवाहन नामक धर्मज्ञ राजाला जाऊन भेटला. मणिपूरच्या या चित्रवाहन नावाच्या राजाला चित्रांगदा नावाची एक सौंदर्यवती कन्या होती. नगरामध्ये हिंडत असता योगायोगाने ती अर्जुनाच्या नजरेस पडली. चित्रवाहनाची लावण्यवती कन्या पाहताच अर्जुन तिच्यावर भाळला आणि चित्रवाहन राजाकडे जाऊन त्याने आपल्या मनातील इच्छा त्याच्यापुढे प्रकट केली. राजा, मी थोर कुळातील क्षत्रिय आहे. ही तुझी कन्या मला दे, असे अर्जुन त्याला म्हणाला. अर्जुनाचे ते बोलणे ऐकताच, तू कुणाचा पुत्र आहेस आणि तुझे नाव काय, अशी चित्रवाहनाने त्याला पृच्छा केली. यावर मी कुंतीपुत्र पांडव धनंजय आहे, असे अर्जुनाने त्याला उत्तर दिले. यावर चित्रवाहन राजा अर्जुनाला अगदी सौम्यपणे म्हणाला, धनंजया, आमच्या कुळात फार पूर्वी प्रभंजन या नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला पुत्र नव्हता. पुत्र व्हावा म्हणून त्या प्रभंजनाने उग्र तपश्चर्या केली. या उग्र तपश्चर्येच्या बळावर त्याने देवदेवेश्वर पिनाकपाणी उमापती ईश्वराला
म्हणजेच शंकराला प्रसन्न करून घेतले. त्यावेळेपासून आमच्या कुळात अनेक पिढीत एकच पुत्र जन्माला येण्याची परंपरा पडली आहे. माझ्या प्रत्येक पूर्वजाला फक्त पुत्रच झाला. मला एकट्याला मात्र पुत्र न होता एकुलती एक कन्याच झाली. ही माझी कन्याच माझा वंश वाढविल. यामुळे ही कन्या नसून माझा पुत्रच आहे याच भावनेने आजवर मी तिच्याकडे पाहत आलो आहे. मला पाहिजे होता पुत्र, पण पुत्र न होता ही कन्या झाली म्हणून मी तिला पुत्रिका असे म्हणतो. धनंजया, या माझ्या कन्येपासून तुला जो एकच पुत्र होईल तोच माझा नातूच माझा वंश पुढे चालविल. हेच माझ्या या कन्येचे शुल्क म्हणजेच मूल्य तुझ्याकडून मला मिळाले पाहिजे. ही अट जर तुला मान्य असेल तरच तुला हिच्याशी विवाह करता येईल. चित्रवाहनाची ही अट अर्जुनाने मान्य केली आणि त्याने चित्रांगदेशी विवाह केला आणि तो मणिपूर नगरात 3 वर्षे राहिला. चित्रांगदेला पुत्र झाल्यावर अर्जुनाने त्या सौंदर्यवतीला आलिंगन दिले आणि चित्रवाहन राजाचा निरोप घेऊन तो पुढच्या प्रवासाला निघाला. वैशंपायन म्हणाले, भरतश्रेष्ठा जन्मेजया, नंतर अर्जुन दक्षिण सागराच्या तीरावर असलेल्या तापसांनी सुशोभित झालेल्या पावन तीर्थांकडे गेला. दक्षिण समुद्राच्या काठी असलेल्या तीर्थांपैकी 5 तीर्थे तापस वर्ज मानित असत, पण हीच तीर्थे पूर्वी तापसांनी अगदी गजबजून गेलेली असत. अगस्त्य तीर्थ, सौभद्र तीर्थ, परम पावन पुलोम तीर्थ, अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त करून देणारे पवित्र कारंधम तीर्थ आणि पापाचे परिमार्जन करणारे श्रेष्ठ भारद्वाज तीर्थ ही ती 5 तीर्थे होत. वर्ज मानल्या गेलेल्या या 5 तीर्थांचे अर्जुनाने दर्शन घेतले. अर्जुन ज्यावेळी या तीर्थक्षेत्रात गेला तेव्हा ती अगदी ओसाड पडलेली त्याला दिसली. धर्मशील मुनी त्यांच्याकडे चुकूनही फिरकत नाहीत असेही त्याला समजले. त्यामुळे ब्रह्मवादी तपस्वी ही तीर्थे का वर्ज मानित आहेत असा अर्जुनाने हात जोडून ऋषींना प्रश्न विचारला. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.